ब्रह्मपुरीचे रहिवासी हिवाई गोवाने दान दिया सुखी रखे मा संतोषी गोपाल कृष्ण भगवान म्हणे पटकन पाणी नाही आणि म्हणे काची भाजी केलीस म्हणे घोगऱ्या कायच्या म्हणे पोपटीच्या अच्छा पोपटीची दाखवू नको म्हणे त्या खाबड्याला त्याला जरी दिसली तर म्हणे खाल्ल्याशिवाय भेटणार नाही म्हणे ह्या घोगऱ्या म्हणे आम्ही दोघेच खाऊ यायला म्हणे शिक्यावर बांधून ठेवून दे आता या बाईनं तशीच केलं घुगऱ्याच्या गाठोडा केला इना शिक्यावर ठेवून दिला आणि गेली म्हणे का बाई म्हणे हा म्हणे कार्टून आहे म्हणे घुगऱ्याच खायच्या टाइमवर येवाचा होता म्हणे मग याला असता तर कोणता फरक पडला असता आणि घुगऱ्याच खावाच्या टाइमवर आला म्हणे आता काही दिवसाच्या नंतर म्हणे घुगऱ्या बनव आता यालाही माहित नव्हतं हे घुगऱ्या बनवतात का बनवतात म्हणून अचानकच आला आणि मग हा मुलीच्या बाप आपल्या पत्नीला सांगू लागला म्हणे बाई अगं युवाई आला कसा आणि याचा करावे रसा आता म्हणे लवकरात लवकर याला पाणी दे पाय धुवाले हे गेली म्हातारा आणि ठेवलं बाल्टी त्याच्या समोर म्हणे हा मोठी रागात गेली घुगऱ्या खावाच्या होत्या गेली ना बाल्टीतलं पाणी ठेवलं म्हणे हा असंही नाही काही वय याला तर भाऊ पाय धुवून घ्या याला असा वाटला म्हणे काहीतरी भांडण झालं असेल बाबा इवाई ना इवायामध्ये दोघांमध्ये तोंडातोंडी झाली म्हणून म्हणे इवाईचा तोंड मोठा फुग्यावानी झाला आणि इवाई म्हणे चुपच पाणी देऊन राहिली म्हणे पायही धुवा नाही म्हणे आणि मग लग्नाचा नंतर पहिला वेळ म्हणे इवाई आला थोडस मान सन्मान पाहिजे इवाईनं पाय धुतलं आणि जाऊन पलंगावर बसला गोष्टी गिष्टा झाल्या आणि अशी करता करता संध्याकाळ झाली आता हे पाहतच होते का हा कवा कवा जाते आणि कवा आम्ही घुगऱ्या पण हा काय गेला नाही याचा विचार होता रात्रभर रावाचा हिवाई म्हणू लागले म्हणे मुलगी गिलगी चांगली आहे म्हणे माझी हो तुमची मुलगी सुखात आहे काय दुःख नाही म्हणे तुमच्या मुलीला बर आता असंही नाही म्हणू शकत पाहुण्याला का आता वेळ झाला जे तुम्ही गावाले जा म्हणतो का कोणी आता असं वाटलंय त्या मुलीच्या बापाला म्हणे हा काय आता जाणार नाही अरे संध्याकाळची वेळ झाली म्हणे सूर्य मायेचा खोरात गेला पण हा काही उठवाचं नाव येत नाही म्हणे याचा रावाचा इरादा आहे बापा आणि इकडं बाईचे घुगऱ्या होत्या शिक्क्यावर टाकल्या आतमध्ये गेला ना बायकोले सांगत आहे म्हणे पाहिजे आणि तिचं नाव होता झुलकी झुलकी नाव होता त्या मातारामचा अगं म्हणे झुलके म्हणे एक काम कर म्हणे हिवाई पाहुणा आला तर काहीतरी करून टाक खरड बोल आणि म्हणे याचा पंचर करून टाक म्हणे ठीक आहे म्हणे का बघ अरे काही कर म्हणे बसून बनवून घेणार सोरसोरी ना भेलपुरी सोरसोरी आणि भेलपुरी बनवून टाक आता सोरसोरी म्हणजे काय सोरसोरी म्हणजे आंबी आणि भेल वांग्याची भाजी म्हणे करून टाक आणि याचा म्हणे निस्तारा करून टाक म्हणे घुगऱ्या दाखवायच्या नाही नाही म्हणणार दाखव जरी म्हणे त्या घुगऱ्या दिसल्या तर म्हणे तुझ्या झिलप्या फोडल्या वाचून राहणार नाही आता बायकोही बेदारली म्हणे जरी इवायला घुगऱ्या गेलो तर म्हणे हा मारल्या वाचून राहणार नाही
घुगऱ्याचा वेगळाच होता आणि इकडं बाईना चांगली शांबगुडी तयार केली वयाच्या जेवणासाठी आणि ह्या बाईची होती रस घासावची आदर चुलीवर स्वयंपाक मांडलाच आहे घेतलं मी नसाचा डब्बा 2 रुपयाची नस ना नाकामध्ये आणि घेऊन घे मग ठसा आता अशा करता करता हिनं 2 रुपयाची नस घासला ना त्या मसाल्याच्या डब्याजवळ नसाचा डब्बा ठेवला आणि नशाच्या डब्याला मसाल्याचा डब्बा सारखाच होता हिला काही आठवलंच नाही हिनं तालामध्ये ते नसाच्या डब्याला मसाला होय म्हणून वांग्याच्या भाजी आणि मग काय झाला जशी जेवाची पारी आली तसा जीवाय बसला ठावावर आणि वाढू लागली बाई वाढू गिरू लागली आणि खाल्ला पहिला घास ना काढून रे म्हणे खाले अशी लागते भाजी म्हणे इवाईंना कोणचा मसाला टाकले इवाईंवर पाहते पण आता नवीन इवाई काय म्हणू शकत नाही पण याला माहित झालं की हिनं नस टाकले बाप्पा म्हणून आता विचारत पडला याले म्हणे उद्या तर या म्हणले पाहुण्याले जाऊ तर दे हिची कंबर लचकल्या वाचून राहणार आता रात्रीच्या विषय झाला खाण्यापिण्याचा आणि मग आली झोपावाची पारी हिवाळ्यासाठी वेगळीच खाट आणि हा दुसरा हिवाई वेगळा खाट आणि हे म्हातारी होती दरवाजावर उभी आणि म्हातारी मग आपल्या म्हाताऱ्याने इशारा करू लागली म्हणे 2-3 वेळा आवाज दिला आणि हा युवासोबत झोपल्याच गोष्टी करत होता काऊन बोलवते त्याची म्हणे येतो म्हणे थोडस काऊन बोलवत आता हात गेला आणि विचारू लागला काऊन म्हणे युवासोबत चांगला बसला झोपला झोपू दे म्हणे तसं म्हणत नाही आवाज सकाळपासून त्या घुगऱ्या म्हणे शिक्यावर लटकले त्याने खावायचं किती वाजता म्हणे ते घुगऱ्या खाऊ ते तर सांगा 8 म्हणाली घुगऱ्याची तेव्हा मग बाई म्हणू लागला एक काम करशील ना रात्र होऊ दे चांगली आणि त्यामुळे युवायला झोप लागू दे आणि एक म्हणे रस्सीच्या दोरामध्ये माझ्या पायाले बांधशील अंगठ्याले आणि तो दोरामध्ये आपल्या बाजूकडून देशील लांब करत आणि जसे म्हणे रात्रीचे 12 वाजतील तशीच म्हणे हा दोरा तू ओढशील म्हणजे दोरा ओढशील तर मला कशी चेतना येऊन जाईल तर म्हणे चुप्पच मी उठून येईन आणि दोघं मिळून घुगऱ्या खाऊ आता या बाईनं तशीच केलं यांना बांधला अंगठ्याला रस्सीने बायकोच्या बाजूकाल्या फेकलं आणि गेला झोपी पण या सगळ्या कर्तृत्व तो नवईवाई पाहत होता तो ऐकत होता म्हणे काय खिचडी सांगत आहे तर म्हणे ऐकावं तसे यानं सगळं कारनामा ऐकला आणि जाऊन खाटवर